श्री स्वामी समर्थ, श्री गणसाई समर्थ मोटिवेशन आणि गप्पांमध्ये मी सौ ज्योतिताई दुसाने आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मला काल टिपण्या आल्या। त्या टिपण्यांमध्ये असं लिहिलं होतं की इम्प्रेशन ताई, इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे, म्हणजे राहणीमान साधी आहे, केशरचना साधी आहे आणि चेहऱ्याची जी तुमची मेकअप नाही वगैरे बरंच काही त्या टिपण्यांमध्ये होतं। पण मला असं म्हणायचं आहे की खरं आहे ते, माझी राहणीमान साधी आहे, रोज साध्या साड्या वगैरे, मला खूप साड्या आहेत। आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एवढं सगळं मी कदाचित दाखवेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये की मला ज्वेलरी किती आहे, मला साड्या किती आहे, खूप आहे। परंतु आता वय झालं आहे, वयामानानुसार जड साडी व जरी वस्त्राची साडी किंवा हेवी वस्त्र हे नाही सहन होत। त्यावेळेला आपल्याला घाम जास्त येतो, आपल्याला असं वाटतं की साधं अंगावर असलेलं बरं, किंवा आणि राहिली चेहऱ्याची ठेवण किंवा मेकअप वगैरे आणि केशरचना, तर ह्या झाल्या गोष्टी माझ्या पूर्वीपासून अशाच आहेत। केशरचना अशी आहे। त्याच्यानंतर आता असं पूर्वी तरी जेव्हा आपण मेकअप करत नाही किंवा चांगलं राहत नाही, परंतु तरुणपणामध्ये आपली चेहऱ्याची ठेवण एक वेगळीच असते। बिना मेकअप सगळं व्यवस्थित वाटतं, पण म्हातारपणात मेकअपची सवय नसताना पुन्हा तो मेकअप करायचा म्हटलं की आपल्या बुद्धीला ते आवडत नाही आणि मग असं वाटतं की जे साधं आहे ते योग्य आहे। आणि आध्यात्मिक जी आपली ठेवण असते त्याच्यामध्ये साधी रचना, म्हणजे आपली स्वतःची जी रचना आहे ती साध्या पद्धतीत आपल्याला आवडते किंवा हवी असते। आणि मग दुसरं कुणाला तरी ती गबाळी वाटते किंवा दुसरं कुणाला ती चांगली वाटत नाही, म्हणून आपण स्वतःची रचना बदलायची, स्वतःची पद्धत बदलायची। हे तर माझ्यासारख्या आध्यात्मिक व्यक्तीला मुळीच आवडत नाही। मग माझी जी रचना आहे ती साधीच राहील। आणि मला तरी असं वाटतं की माझ्या वयातल्या पुष्कळ गृहिणी असतील त्या तरुणपणात एक वेगळीच ठेवण राहत असेल त्यांची, आणि वृद्धापकाळामध्ये जे वेळेला माणसाला ज्या वेळेली की आपलं वस्त्र साधं पाहिजे, राहणीमान साधं पाहिजे, हेवी कोणतीही गोष्ट आवडत नाही, अशा वेळेला वृद्धापकाळामध्ये तरुण असलेल्या ज्या स्त्रिया खूप सुंदर राहत होत्या, मेकअपमध्ये राहत होत्या, चांगल्या वस्त्रांमध्ये राहत होत्या, त्या वृद्धापकाळामध्ये गेल्यानंतर त्यांना पण असं वाटतच असेल की आपण आता साधं वस्त्र घालावं, साधं राहावं, बिना मेकअपचं राहावं, असं त्यांनाही वाटत असेल। आणि दुसरी गोष्ट, आध्यात्मिक क्षेत्रात जे लोक आहेत त्यांना तर म्हणजे वस्त्र कसं आहे किंवा आपला मेकअप कसा आहे, आपली केशरचना कशी आहे याच्याशी काहीच घेणं देणं नसतं। बस आपल्यापासून कुणाचा फायदा म्हणजे आपण ज्ञान देतो आहे, तर ते ज्ञान कशा पद्धतीमध्ये कुणाला मिळेल बस याकडे लक्ष असतं। आणि माझं तरी त्याच गोष्टींकडे लक्ष आहे, म्हणून मी माझी स्वतःची जी रचना आहे ती साधी आहे, साधीच ठेवते। म्हणजे बऱ्याच लोकांच्या मला टिपण्या येतात, घरातले लोक मला सांगतात, माझे नातेवाईक सांगतात की तुझी राहणी गबाळी आहे, पण त्याच्याशी मला फारसं घेणं देणं नाही। मी असं म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की आपली राहणी कशी आहे त्यापेक्षा आपल्याजवळ ज्ञान काय आहे ते ज्ञान आपण कुणाला कसं वाटू। म्हणजे एका म्हणीमध्ये म्हणायला गेलं तर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशातलं जर कोणाचं वागणं असेल तर ते आपण समजून घ्यावं, बस एवढंच माझं म्हणणं आहे। श्री स्वामी समर्थ।